लघु आणि मध्यम उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत MSME, MSSIDC आणि IDMI यांच्या संयुक्त विद्यमानं साळोखे नगरमधील डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये RAMP योजनेअंतर्गत लघु उद्योजकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. लघु आणि मध्यम उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रॅम्प योजनेअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत उद्योजकता विकास, वाढीच्या संधी आणि डिजिटल बँकिंग संबंधी महिलांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे निवृत्त विभागीय अधिकारी आणि शिवमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक सुरेश उमाप यांनी सखोल मार्गदर्शन केलं. सुरेश उमाप यांनी व्यवसायाचं प्रभावी आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन, उत्पन्न वाढीचे विविध आणि नवीन मार्ग, उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या सर्व प्रकारच्या कर्ज योजना, यात विशेषतः महिला उद्योजकांसाठी असलेल्या विशेष योजनांची विस्तृत माहिती, डिजिटल कर्ज प्रक्रिया आणि त्यासाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत, भारत सरकारच्या लघु उद्योजकांसाठी असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि जेवढ्या जास्तीत जास्त महिला उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये येतील तेवढं प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन त्या ठिकाणी होऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून महिलांनी जास्तीत जास्त उद्योगामध्ये येण्यासाठी महिलांचं कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याच्यामध्ये विशेषतः शासकीय योजना काय कोणकोणत्या आहेत, त्यासाठी महिलांसाठी स्पेसिफिक शासकीय योजनांमध्ये काय काय तरतुदी त्या ठिकाणी आहेत, त्या तरतुदींचा किंवा शासकीय योजनांचा जर महिलांना बेनिफिट या ठिकाणी जर घ्यायचा असेल तर तो बेनिफिट महिला कशा पद्धतीने घेऊ शकतात, त्या सर्व शासकीय योजनांची माहिती या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी दिली जाणार आहे. एवढंच नाही तर मग आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं उद्योगाचं, उद्योगाची निवड कशी करायची, मार्केट सर्वे कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, उद्योगाचे हिशेब कसे ठेवायचे, प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा. मग थोडक्यात एखाद्या महिलेच्या मनामध्ये एखादा उद्योग व्यवसाय करायची इच्छा निर्माण झाल्यापासून उद्योग व्यवसाय सुरू होतपर्यंत काय काय करावं लागेल अशा पद्धतीची सर्व माहिती आणि मार्गदर्शन या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये महिलांना या ठिकाणी मिळणार आहे. दरम्यान या मार्गदर्शन शिबिरामुळे आत्मविश्वास निर्माण झाल्याचं सहभागी महिला प्रिया पाटील आणि राणी पाटील यांनी सांगितलं. आम्ही आता सध्या DY पाटील कॉलेजमध्ये एडमी या संस्थेकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत. या कार्यक्रमामध्ये आमचे माननीय सर उमाप सर यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं आणि आम्ही या संस्थेकडे जे आम्ही शिकत आहोत त्या संस्थेकडून आम्ही शिकलेल्या आमच्या ह्याच्याबद्दल आम्हाला उद्योग कसे करावे किंवा त्याच्याबद्दल कर्ज कसं मिळवून देणार याच्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मी DY पाटील या कॉलेजमध्ये इडमी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. तर माननीय उमाप सर यांनी खूप छान मार्गदर्शन दिलं. त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनामधून आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झाल्यासारखा झाला आणि त्यांनी एक कर्ज कसं म्हणजे कसा उद्योग निर्माण करायचा याबद्दल खूप छान माहिती दिली. तर त्यांचे मनापासून खूप खूप आभार. या कार्यशाळेत सुमारे 60हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला DY पाटील साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर अभिजित माने, प्राचार्य डॉक्टर सुरेश माने उपस्थित होते.